श्री मात्रे नमः. आजचा आपला विषय आहे की ज्योतिबांचं आणि आईसाहेब यमाई आईसाहेबांचं नक्की नातं काय आहे याच्यावर आपल्याला आज बोलायचं आहे. खूप जण म्हणतात की समाजामध्ये गैरसमज आहे की ज्योतिबांचं आणि यमाईचं नातं पती पत्नीचं आहे. खूप मोठा भ्रम आहे हा आणि पातकाला कारण आहे, कारण की कथा तशी नाही. ज्योतिबा ज्या वेळेस हिमालयातून इथे आलेले आहे, दक्षिणेमध्ये आलेले आहे दैत्यांचा वध करत करत, त्यावेळेस औंध नगरीमध्ये एक दैत्य होता. त्या दैत्याचं नाव होतं औंध्यासूर. ज्योतिबांनी खूप दैत्यांचा वध केलेला आहे, परंतु हा औंध्यासूर ज्योतिबांच्या हाताने काय मरताना मरण येईना आणि खूप बलाढ्य असा औंध्यासूर होता. आणि ह्या औंध्यासुराला मारताना ज्योतिबांच्या हाताने त्याचा काय मृत्यूच होईना. मग ज्योतिबांना काहीच कळेना की हे झालंय कशामुळं. आणि ज्यावेळेस दिव्य दृष्टीने ज्योतिबांनी बघितलं त्यावेळेस त्यांना कळलं की या औंध डोंगरावरती आदिमाया साक्षात परांबा पराशक्ती गुप्त स्वरूपाने निवास करते आहे आणि त्यांच्याच हाताने ह्या औंध्यासुराचा वध आहे. त्यावेळेस ज्योतिबांनी आई या माईला ए माईन म्हणून हाक मारलेली आहे. ज्योतिबा म्हणाले ए आई तू धावून ये म्हणून. म्हणजे ए माई म्हणून हाक मारल्यानंतर आईसाहेबांचं नाव यमाई असं पडलेलं आहे. मग तुम्ही विचार करा, ज्या ज्योतिबांनी ए आई म्हणून त्यांना हाक मारली ती त्यांची पत्नी कशी होऊ शकेल. आणि जर अशा विचार करणारी लोक ही किती मोठ्या पातकाला कारणीभूत असतील याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर आईसाहेब तर प्रगट होऊन त्या 7 दिवस त्यांनी त्या औंध्यासुराबरोबर युद्ध केलेलं आहे आणि त्या औंध्यासुराचा वध केलेला आहे. आणि त्या अतिबलाढ्य औंध्यासूर नावाच्या दैत्याचा वध ह्या आईसाहेबांनी केलेला आहे. मग हे ज्योतिबांच्या मदतीसाठी ए आई म्हणल्यानंतर ते आईसाहेब धावून आलेले आहेत. ह्या अर्थाने जर बघायला गेलं तर ज्योतिबांचं आणि यमाईचं हे आईचं आणि लेकराचं नातं लागतं. आणि दैवी ज्या मर्यादा आहेत त्यानुसार जर बघायला गेलं तर बहीण आणि भावाचंही नातं त्यांचं लागतं. कारण ज्योतिबा हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक अंशात्मक स्वरूप आहे आणि आईसाहेब ह्या साक्षात परांबा पराशक्तीच्या अंशात्मक स्वरूप आहेत. त्यामुळं दैवी मर्यादेतून ते बहीण भावाचं त्यांचं नातं आहे. तर जर ह्या कथेनुसार आणि त्यांचं जे स्वरूप लीला आहे त्याच्यानुसार त्यांचं आईचं आणि लेकराचं नातं लागतं. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतरच्या भरपूर तिच्या पुढं घडामोडी घडलेल्या आहेत. साक्षात आईसाहेब ज्यावेळेस रुसून बसल्या होत्या त्यावेळेस ज्योतिबाने 3 वर्ष आईसाहेबांच्या औंधाला वारी केलेली आहे. त्या कथा आहेत पुढं भरपूर. 3ऱ्या वर्षी आईसाहेबांनी सांगितले की आता तू चल मी तुझ्याबरोबर येते. तर त्या आईसाहेब चापेपणामध्ये आलेले आहेत त्यांच्याबरोबर. खूप कथा आहेत अशा.